राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताचे सर्वात मोठे आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज सकाळीच सोनारांचे बाजार उघडताच सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। म्हणजेच आज 24 कॅरेट सोन्याचे भाव घसरलेले आहेत। 22 कॅरेट सोन्याचे भाव, 18 कॅरेट सोन्याचे भाव आणि 14 कॅरेट सोन्याचे भाव घसरलेले आहेत। त्यामुळे आज सकाळपासून भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा खरेदी केलेलं आहे। सोनं खरेदी करण्यासाठी सोनारांच्या दुकानांमध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे। म्हणजेच ग्राहकांनो, आता तुम्ही पैसे तयार ठेवणं गरजेचं आहे। सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होणार आहे। बघा, पुढच्या 2 दिवसांमध्ये सोन्याचा भाव मातीमोल सुद्धा होणार आहे। सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल किंवा तुम्हाला लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही या तारखेपासून सोनं खरेदी करायला सुरुवात सुद्धा करायची आहे। या तारखेपासून सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होणार आहे। तर ती तारीख कोणती आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु चॅनलवरती नवीन आला असेल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून रोजची रोज सोन्या चांदीचे भाव तुम्हाला सुद्धा पाहायला मिळतील। तर बघा ग्राहकांनो, सोने खरेदी करायचं तुमचं स्वप्न 100% पूर्ण सुद्धा होणार आहे। कारण सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होणार आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये एवढी मोठी घसरण कधीच पाहायला सुद्धा मिळालेली नव्हती। एवढी मोठी घसरण होण्याचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। बघा, संपूर्ण भारत देशामध्ये या सोन्याचे भाव घसरणार आहेत, परंतु चांदीचे भाव वाढणार असल्याची माहिती समोर सुद्धा आलेली आहे। जर तुम्हाला चांदी खरेदी करायची असेल तर तुम्हाला आजच्या घडीला 1,13,000 रुपये मोजावे लागतील, तर तुम्हाला 1 किलो चांदी मिळणार आहे। परंतु सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। त्यामुळे सामान्य माणूस हा 100% सोनं सुद्धा खरेदी करू शकणार आहे। त्यामुळे भरपूर ग्राहकांनी आज सकाळपासून सोनं सुद्धा खरेदी केलेलं आहे। आता सध्याच्या स्थितीला सोनारांच्या दुकानांच्या बाहेर ग्राहकांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत। त्यामुळे जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही कोणत्या तारखेपासून सोने खरेदी करायला सुरुवात करायची आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे आणि ते सोनं 24 कॅरेटचं शुद्ध सोनं सुद्धा मिळणार आहे। तर बघा मित्रांनो, भरपूर दिवसांपासून भरपूर ग्राहक आमच्याकडे विचारपूस सुद्धा करत होते की सोन्याचे भाव घसरतील की सोन्याचे भाव वाढतील। बघा, आम्ही त्यावेळेस सुद्धा अंदाज दिलेला होता की सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होईल। म्हणजे 2025 या सालामध्ये सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होणार आहे। तर त्याचं मुख्य कारण म्हणजे या सालामध्ये सोन्याचा भाव 1,04,000 रुपयापर्यंत पोहोचलेला होता आणि या सालामध्ये सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळणार आहे। बघा, आज सोन्याच्या बाबतीत 3 अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत आणि हे 3 अंदाज कधीच खोटे ठरलेले नाहीत। त्यामुळे तुम्ही सुद्धा या 3 अंदाजानुसार सोनं खरेदी करायचं आहे। जर तुम्ही या 3 अंदाजावरती विश्वास ठेवून सोनं खरेदी केलं तर तुमचा फायदा होणार आहे। तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। बघा, सोनारांच्या दुकानांच्या बाहेर सकाळपासून भरपूर ग्राहकांनी गर्दी केलेली होती। त्यांनी सकाळपासून सोनं सुद्धा खरेदी केलेला आहे। परंतु एकीकडे घसरणीच्या भीतीने भरपूर ग्राहकांनी आज सकाळपासून सोनं मोडलेलं आहे, सोनं विकून सुद्धा टाकलेलं आहे। म्हणजेच ज्यांच्याकडे वर्षानुवर्ष जुनं सोनं होतं, ज्यांनी मागच्या 2 ते 3 महिन्यांमध्ये सोनं खरेदी केलेलं होतं, तर त्यांनी घसरणीच्या भीतीने हे सोनं विकून सुद्धा टाकलेलं आहे। ते सध्याच्या स्थितीला पश्चाताप करत सुद्धा बसलेले आहे। त्यामुळे आज अनुभवी अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार जर तुमच्याकडे जुनं सोनं असेल, तुम्ही मागच्या 4 ते 5 महिन्यांपूर्वी सोनं खरेदी केलेलं असेल, तर ते सोनं मोडायचं आहे की तशाच पद्धतीने राखून ठेवायचं आहे, जेणेकरून तुमचा कसलाच तोटा होणार नाही, तुमचं कसलंच नुकसान होणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कसलाही पश्चाताप होणार नाही। तर बघा ग्राहकांनो, मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावामध्ये सर्वात मोठी उलथापालथ सुद्धा झालेली आहे। बघा, काही वेळेस सोन्याचे भाव वाढलेले आहेत, काही वेळेस सोन्याचे भाव घसरलेले सुद्धा आहेत। त्यामुळे ग्राहकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। ग्राहकांच्या मनामध्ये एकच प्रश्न पडलेला आहे की 2026 मध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव किती हजार रुपयापर्यंत पोहोचेल। म्हणजेच 2026 मध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव घसरेल का 2026 मध्ये सोन्याचा भाव वाढणार आहे। तर बघा ग्राहकांनो,
आज संपूर्ण जगभरामधील अनुभवी सोनारांनी दिलेल्या माहितीनुसार 2026 मध्ये सोन्याचा भाव वाढणार आहे की घसरणार आहे त्याची माहिती दिलेली आहे। परंतु ज्या ग्राहकांना सोनं खरेदी करायचं असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल किंवा लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचं असेल, त्या ग्राहकांनी कोणत्या तारखेपासून सोनं खरेदी करायला सुरुवात करायची आहे, कोणत्या तारखेपासून सोने खरेदी केलं तर तुमचा फायदा होईल ती तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे, ती तारीख सुद्धा बघणार आहोत। परंतु ग्राहकांना तुमच्या मनामध्ये एक गैरसमज सुद्धा निर्माण झालेला आहे, तर तो गैरसमज म्हणजे सोन्याचा भाव वाढत जाईल म्हणजे तुम्हाला वाटत आहे की मागच्या काही वर्षांमध्ये सोन्याचा भाव वाढत आलेला आहे, त्यामुळे पुढच्या वर्षांमध्ये सोन्याचा भाव वाढत जाईल। परंतु हा तुमचा गैरसमज आहे। बघा ग्राहकांनो, सोन्याचा भाव जरी वाढत आलेला असला तरी तो भाव 100% घसरू शकतो। याच्यासाठी प्रमुख 5 कारणे सुद्धा समोर आलेले आहेत। त्या 5 कारणांमुळे सोन्याचे भाव घसरणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। तर बघा, सोन्याचे भाव घसरतील याच्यावरती 3 अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहेत। बघा, अनुभवी सोनारांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्याचे भाव घसरतील, अनुभवी व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्याचे भाव घसरतील आणि वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणारे आणि अभ्यासकांनी आणि विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्याचे भाव घसरतील। परंतु एक अंदाज असा आलेला आहे की 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,50,000 रुपयापर्यंत पोहोचणार आहेत। म्हणजे 4 अंदाज बरोबर आलेले आहेत, 5वा अंदाज चुकीचा आलेला आहे का हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। बघा, एकंदरीत 5 अंदाज आलेले आहेत। पहिला अंदाज तुम्हाला सांगितला की सोन्याच्या भावामध्ये घसरण होईल, तर पहिल्या अंदाजामध्ये किती हजार रुपयांची घसरण होईल, दुसऱ्या अंदाजामध्ये, तिसऱ्या अंदाजामध्ये आणि चौथ्या अंदाजामध्ये किती हजार रुपयांची घसरण होईल आणि जो 5वा अंदाज देण्यात आलेला आहे तर त्या 5व्या अंदाजामध्ये सोन्यामध्ये विक्रमी वाढ होणार आहे। तर 5व्या अंदाजामध्ये किती हजार रुपयांची वाढ होईल याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तुम्हाला सुद्धा तारीख सांगणार आहे, त्या तारखेपासून सोनं खरेदी करायला सुरुवात सुद्धा करायची आहे। तर बघा ग्राहकांनो, पहिल्या अंदाजानुसार 24 कॅरेट सोन्याचा भाव 25,000 रुपयापर्यंत येऊ शकतो। दुसऱ्या अंदाजानुसार 24 कॅरेट सोन्याचा भाव 45,000 रुपयापर्यंत येऊ शकतो। तिसऱ्या अंदाजानुसार 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,000 रुपयापर्यंत पोहोचू शकतो आणि जो चौथा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर त्या चौथ्या अंदाजानुसार 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,000 रुपयापर्यंत पोहोचू शकतो। परंतु जो 5वा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर त्या 5व्या अंदाजानुसार 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,50,000 रुपयांच्या पुढे सुद्धा विस्तार होणार आहे। तर आता या 4 अंदाज खरे आहेत की हा 5वा अंदाज खरा आहे त्याची एक्सप्लेनेशन म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती अनुभवी सोनारांच्या तोंडून ऐकणार आहे। थेट अनुभवी सोनार आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे, त्यांचा अंदाज ते सुद्धा आपल्याला सांगणार आहे। परंतु ग्राहकांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सोन्याचे भाव वाढायला पाहिजे होते कारण मागच्या काही दिवसांमध्ये सोन्याचे भाव वाढत चाललेले होते परंतु अचानक सोन्यामध्ये घसरण कशामुळे होत आहे, सोन्याचे भाव कशामुळे ढासळलेले आहेत, सोन्याचे भाव कशामुळे कवडीमोल होणार आहेत त्याची प्रमुख 5 कारणे सुद्धा समोर आलेले आहेत। त्या 5 कारणांमुळे सोन्याचे भाव घसरणार आहेत। बघा ग्राहकांनो, आता हे 5 कारणे कोणकोणते आहेत तुम्हाला सुद्धा अगदी एका मिनिटामध्ये सांगणार आहे। त्यासोबत आज 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट, 14 कॅरेट सोन्याचा भाव किती हजार रुपयापर्यंत पोहोचलेला आहे, किती हजार रुपयांची घसरण आज झालेली आहे, पुढच्या काही दिवसांमध्ये किती हजार रुपयांची घसरण होईल त्याचे अंदाज कोणकोणते वर्तवण्यात आलेले आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ 1 मिनिट इकडे तिकडे होऊन न देता अगदी शेवटपर्यंत पहा, तुमच्या कामाची माहिती तुमच्यापर्यंत सोप्या भाषेमध्ये घेऊन येत असतो। तर बघा ग्राहकांना, प्रमुख 5 कारणे समोर सुद्धा आलेली आहेत। तर या 5 कारणांमुळे सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होणार आहे। बघा, या 5 कारणांपैकी पहिले कारण म्हणजे विविध राज्यांमध्ये, विविध देशांमध्ये सध्याच्या स्थितीला सोन्याच्या खाणी सापडत चाललेल्या आहेत। बघा, आपल्या ओडिशा राज्यामध्ये सध्याच्या स्थितीला 2 ते 3 सोन्यांच्या खाणी सापडलेल्या आहेत। या खाणींमध्ये जास्त प्रमाणामध्ये सोनं सुद्धा सापडलेलं आहे, त्यामुळे सोन्यामध्ये घसरण होईल अशा पद्धतीची माहिती सुद्धा सूत्रांनी दिलेली आहे। त्यासोबत जे दुसरं कारण समोर आलेलं आहे तर ते दुसरं कारण म्हणजे डॉलरचा भाव कमी झालेला आहे, त्यामुळे सोन्यामध्ये विक्रमी घसरण
होणार आहे। बघा, ज्यावेळी डॉलरचा भाव वाढत असतो त्यावेळी सोन्याचे भाव सुद्धा वाढत असतात। सोबतच ग्राहकांना जे तिसरं प्रमुख कारण समोर आलेलं आहे तर ते तिसरं प्रमुख कारण म्हणजे सोन्याचा शेअर मार्केटचा ग्राफ घसरलेला आहे। बघा, सोन्याचा भाव हा शेअर मार्केटच्या ग्राफवरती आधारित असतो। ज्यांना शेअर मार्केट कळत असेल त्यांना सोन्याचा भाव हा 100% कळत असतो। तर बघा, ज्यावेळेस शेअर मार्केटचा ग्राफ वरती जात असतो त्यावेळेस सोन्यामध्ये विक्रमी घसरण होत असते, परंतु ज्यावेळेस शेअर मार्केटचा ग्राफ उतरत असतो त्यावेळेस सोन्यामध्ये विक्रमी घसरण होत असते। बघा, ग्राहकांना प्रमुख 3 कारणे बघितले, आता आपण चौथं कारण सुद्धा बघून घेऊयात। बघा, सध्याच्या स्थितीला बाजारामध्ये जास्त प्रमाणामध्ये सोनं सुद्धा आलेलं आहे, म्हणजे सध्याच्या स्थितीला मागणी कमी झालेली आहे आणि पुरवठा वाढलेला आहे, त्यामुळे एकंदरीत सोन्यामध्ये घसरण सुद्धा होणार आहे। सोबतच ग्राहकांना जे 5वं कारण समोर आलेलं आहे तर ते 5वं कारण म्हणजे घसरणीच्या भीतीने भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा मोडलेलं आहे, त्यामुळे सोन्यामध्ये विक्रमी घसरण होणार आहे। बघा, या ठिकाणी 5 प्रमुख कारणे समोर आलेले आहेत। तुम्हाला याच्यामधील कोणतं कारण स्पष्टपणे पटलेलं आहे हे सुद्धा आम्हाला सांगायचं आहे। आता आपण थेट भाव सुद्धा बघून घेऊया जेणेकरून तुम्हाला सुद्धा कळणार आहे की आज सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे। बघा, ग्राहकांना मागच्या 1 महिन्यापासून सोन्याचे भाव अचानक वाढत चाललेले होते, अचानक घसरत सुद्धा चाललेले होते, म्हणजे सोन्याच्या भावामध्ये सर्वात मोठी उलथापालथ या 2025 मध्ये पाहायला मिळालेली आहे। बघा, 1 महिन्यामध्ये सोडून द्या, फक्त 15 दिवसांमध्ये सोन्यामध्ये थेट 30 ते 35 हजार रुपयांची वाढ मागच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला सुद्धा पाहायला मिळालेली असेल। बघा, या जगामध्ये भरपूर सोन्यांच्या खाणी सापडत चाललेले आहेत, त्यामुळे सोन्याचे भाव सध्याच्या स्थितीला घसरत सुद्धा चाललेली आहे। तर आज किती हजार रुपयांनी सोन्याचे भाव घसरले, किती हजार रुपयापर्यंत सोन्याचे भाव ढासळले याची संपूर्ण माहिती अगदी 1 मिनिटामध्ये बघून घेऊया। तर बघा, ग्राहकांना आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 2000 रुपयांनी घसरलेला आहे, 22 कॅरेट सोन्याचा भाव 680 रुपयांनी घसरलेला आहे, 18 कॅरेट सोन्याचा भाव 720 रुपयांनी घसरलेला आहे आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव 1000 रुपयांनी घसरलेला आहे, म्हणजे 24 कॅरेट सोन्याचा भाव सध्याच्या स्थितीला 97,795 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे, 22 कॅरेट सोन्याचा भाव 91,875 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे, 18 कॅरेट सोन्याचा भाव 88,305 रुपयांवरती पोहोचलेला आहे आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव 76,302 रुपयांवरती पोहोचलेला आहे। बघा, एकंदरीत सर्व प्रकारच्या कॅरेटच्या सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळालेले आहे, परंतु एकीकडे चांदीने सर्व रेकॉर्ड तोडलेले आहेत, कारण चांदीमध्ये एवढी मोठी विक्रमी वाढ कधीच झालेली नव्हते, परंतु या 2025 सालामध्ये हा जो मागचा जुलैचा महिना होता तर या जुलैच्या महिन्यामध्ये चांदीच्या भावामध्ये 8000 रुपयांची वाढ पाहायला मिळालेली आहे। जर तुम्हाला 1 किलो चांदी खरेदी करायची असेल तर त्या 1 किलो चांदीसाठी आजच्या घडीला तुम्हाला 1,14,000 रुपयापर्यंत रक्कम सुद्धा मोजावी लागेल आणि टॅक्सचे वेगळे पैसे सुद्धा द्यावे लागतील। बघा, ग्राहकांना जर तुम्हाला चांदी खरेदी करायची असेल तर तुम्ही आता जरी खरेदी केली तरी पण फायदा आहे, पुढच्या काही दिवसांमध्ये खरेदी केली तरी पण फायदा आहे, कारण आता चांदीचे भाव वाढणार असल्याची माहिती समोर सुद्धा येत असते। म्हणजे ग्राहकांना एक गोष्ट लक्षात घ्या, चांदीचे भाव वाढलेले आहेत परंतु सोन्यामध्ये विक्रमी घसरण झालेली आहे, सोन्यामध्ये अजून काही दिवसांमध्ये विक्रमी घसरण होणार आहे। तुम्ही कोणत्या तारखेपासून सोने खरेदी करायला सुरुवात सुद्धा करायची आहे त्याची माहिती सुद्धा बघून घ्यात। बघा, ग्राहकांना आपण लोखंडामध्ये गुंतवणूक करत नाही, आपण चांदीमध्ये सुद्धा जास्त प्रमाणामध्ये गुंतवणूक करत नाही, आपण ॲल्युमिनियम मध्ये गुंतवणूक करत नाही, प्लॅटिनम मध्ये गुंतवणूक करत नाही, परंतु सोन्यामध्ये गुंतवणूक करत असतो। तर आपण सोन्यामध्ये का गुंतवणूक करत असतो हा प्रश्न तुम्ही सुद्धा तुमच्या मनाला विचारून टाका। तर बघा, तुम्ही जर तुमच्या मनाला विचारलं की आपण सोन्यामध्ये कशामुळे गुंतवणूक करत आहे तर तुमचं मन 100% हेच उत्तर देणार आहे की पुढच्या काही दिवसांमध्ये सोन्यामध्ये वाढ होत जाईल, सोने हे सुरक्षित धातू आहे, सोन्यामधील गुंतवणूक सर्वात सुरक्षित गुंतवणूक सुद्धा म्हटले जाते। म्हणजे सोन्यामधील जी गुंतवणूक करत असतो तर ती गुंतवणूक कधी सुद्धा वायाला जात नसते, त्यामुळे आपण सोन्यामध्ये गुंतवणूक सुद्धा करत असतो। बघा, ग्राहकांना पुढच्या काही दिवसांमध्ये म्हणजे 2026 मध्ये सोन्याचा भाव 1,10,000 रुपयापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहेत, परंतु या महिन्याच्या शेवटच्या तारखेपासून सोन्यामध्ये 5 ते 10,000 रुपयांची घसरण होईल अशा पद्धतीने माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। तुम्ही जरी आज सोनं खरेदी केलं तरी पण फायदा होईल, कारण पुढच्या काही दिवसांमध्ये सोन्याचे भाव वाढतील अशा पद्धतीने माहिती सुद्धा समोर आलेली आहे। आज 2,000 रुपयांची घसरण झालेली आहे, पुढच्या काही दिवसांमध्ये घसरण